सातारा येथील पाटण आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे। तर उद्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा होणार आहे। पालीचा खंडोबा इथे देवेंद्र फडणवीसांची सभा होणार आहे। कोकणातील महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ रत्नागिरीमध्ये होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता जलतरण तलाव येथील मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। सभेमध्ये उद्धव ठाकरे प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत। धाराशिवमधील 4 विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालंय। 4 मतदारसंघात 66 उमेदवार रिंगणात असून सगळ्यात जास्त उमेदवार तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आहेत। वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघातील 12 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले तर 60 उमेदवार रिंगणात राहिले। तर सर्वाधिक वर्धा विधानसभा मतदारसंघात 16 उमेदवार मैदानात आहेत। नांदेडमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे। अशोक चव्हाण यांना शह देण्यासाठी काँग्रेसकडून मोर्चे बांधणी केली जाते आणि त्यामुळे या मतदारसंघात अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारामध्ये आघाडी घेत भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी पहिल्याच पदयात्रेत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। सोलापूर शहर मध्यमध्ये चौरंगी लढत होणार आहे। निवडणुकीत एमआयएमनं आपले उमेदवार छत्रपती संभाजीनगरात उभे केलेत। उमेदवारांच्या प्रचारासाठी असुद्दीन ओवैसी हे हमखास मैदानावर सभा घेणार आहेत। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। भाजपचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते, ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे। आता एक मोठी बातमी। जुन्नर तालुक्यामध्ये नावात साधर्म्य असलेल्या 2 डमी उमेदवारांवरून मोठी चर्चा रंगलेली आहे। महायुतीमध्ये बिघाडी झाल्यावर 3ही घटक पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले। माजी आमदार शरद सोनावणे अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे आहेत, मात्र त्यांच्या नावाचे 2 डमी उमेदवार अचानक कुठून आले याची पोलखोलच सोनावणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। डमी उमेदवारांना मोठी आर्थिक रक्कम देऊन आणि स्क्रिप्ट पढवून उमेदवारी अर्ज दाखल करायला लावल्याचा आरोप त्यांनी केलाय। याचं सीसीटीव्ही शरद सोनावणे यांच्या कार्यकर्त्यांनी सादर केलंय आणि आता निवडणूक आयोग यामध्ये काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलंय। पुण्याला वाघोली या ठिकाणी त्याला स्क्रिप्ट लिहून दिली, त्याला बाईट घेतली, त्याचे व्हिडिओ फुटेज आमच्याकडे। त्याच्यामध्ये अतुल भाऊसाहेब भांबेरे स्वतः स्पष्टपणे त्याच्यात दिसतात, ते स्क्रिप्ट लिहितात, ते त्याचा व्हिडिओ घेतात, ते त्याचा व्हिडिओ 3 वेळा रिटेक केला आहे चुकला आहे म्हणून। काय हो, काय संबंध अतुल भाऊसाहेब भांबेरेंचा? त्यांचा संबंध आहे का ती आदरणीय अतुल शेठ वल्लभ शेठ बेनके यांच्या जवळचे निष्ठावंत कार्यकर्ते। निष्ठा आहे त्यांची, पण अशा पद्धतीने आमचं म्हणणं एकच आहे, तुम्ही ही गोष्ट समाजासमोर नेणार आहात। बोईसर विधानसभा निवडणुकीमध्ये अर्ज माघारी घेणाऱ्या जगदीश धोडी यांना मुख्यमंत्र्यांनी गिफ्ट दिलं। उमेदवारी अर्ज माघारी घेताच जगदीश धोडी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे, तर त्यांचे सहकारी वैभव संखे यांची पालघरचे सहसंपर्क प्रमुखपदी निवड झाली आहे। रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात 73 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत 38 जणांनी माघार घेतली आहे। उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात 7 उमेदवारांनी माघार घेतली आहे, तर 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। अमरनाथमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार सुनील अहिरे यांनी केला आहे। याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे, तर राजेश वानखेडे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत। कोल्हापुरात काँग्रेसच्या मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानं महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे। अशात काँग्रेसचे आधीचे उमेदवार राजू लाटकर यांनी अर्ज कायम ठेवला आहे। दरम्यान लाटकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले। जालना परतूर मतदारसंघाचे भाजपचे बबनराव लोणीकर प्रचाराच्या रिंगणात आहेत। यावेळी त्यांच्या प्रचारासाठी विनोद तावडेंच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले। सतेज पाटलांच्या घमेंडी स्वभावामुळे काँग्रेसला उतरती कळा लागली, तसंच त्यांच्या सत्तेसाठी त्यांनी छत्रपती घराण्याचा वापर केल्याचा हल्लाबोल धनंजय महाडिक यांनी केलाय। दर्यापूर मतदारसंघातून काँग्रेसचे गुणवंत देवपारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। सोमवारी अखेरच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे गुणवंत देवपारे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात यशस्वी ठरले।
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर आणि त्यांच्या पत्नी संगीता अशोक निलंगेकर यांनी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी शेवटच्या दिवशी मागे घेतली। 22 पैकी 9 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सांगली विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का बसलाय। काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी अर्ज मागे घेतला नसल्याने सांगली विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। आता एक मोठी बातमी, महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आजपासून होणार आहे। कोल्हापुरातल्या जाहीर सभेनं प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। महायुतीच्या या सभेला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत। कोल्हापुरातल्या सभेनं प्रचाराचा नारळ महायुतीचे नेते फोडणार आहेत। नागपूरमध्ये परिवर्तन महाशक्तीचे 121 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। त्यापैकी जास्तीत जास्त उमेदवार विजयी होऊन महाशक्तीचाच मुख्यमंत्री होईल असा दावा महाशक्तीच्या नेत्यांतर्फे करण्यात आलाय। सम्राट महाडिक यांचा विधिमंडळापेक्षाही मोठा सन्मान होईल अशी ग्वाही भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। सांगलीच्या शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर दरेकरांनी हा शब्द दिला। शिर्डीत फडणवीसांनी पिपाडा यांना स्पेशल विमानानं बोलावून घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र शिर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी कायम राहिलेली आहे आणि त्यामुळे आता शिर्डीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। नांदगाव विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यानंतर समीर भुजबळ यांनी माघार घेण्यासाठी महायुतीतून जोरदार प्रयत्न केले जात होते। मात्र समीर भुजबळ यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही आणि त्यामुळे आता नांदगाव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सोमवारी 12 जणांनी अर्ज मागे घेतल्याने 8 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं। सांगली, जत आणि खानापूर मतदारसंघात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती झाली आहे। सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये, जतमध्ये भाजप तर खानापूर मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीतील बंडखोरी रोखण्यात वरिष्ठ नेत्यांना अपयश आलंय। शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना भेटीसाठी नकार दिल्यानं राज ठाकरे आर या पारच्या मूडमध्ये असल्याचा संदेश शिवसैनिकांमध्ये गेलाय। त्यामुळे माहीमचा लढा आता स्पष्ट झालाय। मनसेनं एकनाथ शिंदेंची शिवसेना जिथे उमेदवार लढवते त्यापैकी 12 ठिकाणी उमेदवार दिले। नायगावमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण 26 पैकी 16 उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली। आता काँग्रेसच्या डॉक्टर मिनल खदगावकर, वंचितचे डॉक्टर माधव विभूते आणि भाजपचे राजेश पवार यांच्यासह 10 उमेदवार विधानसभेच्या आखाड्यात आहेत। परळीतून राजेभाऊ फड यांनी माघार घेतली आहे। त्यामुळे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे आणि शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यामध्ये दुहेरी लढत होणार आहे। आता एक मोठी बातमी, उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि कोल्हापुरातून ते आज प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। सकाळी अंबाबाईचं दर्शन घेऊन ते कोल्हापूर दौऱ्याची सुरुवात करणार आहेत आणि यानंतर आदमापूर इथे ते जाहीर सभेला संबोधित करतील। त्यानंतर दुपारी 12:30 वाजता महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील। सारख्या नावाच्या उमेदवारांमुळे आता महाविकास आघाडी आणि महायुतीची चांगलीच डोकेदुखी वाटणार आहे। दापोली विधानसभा मतदारसंघात 6 कदम नावाचे उमेदवार आहेत, तर पर्वती विधानसभा मतदारसंघात 3 अश्विनी कदम आहेत। त्यामुळे सेम टू सेम नावांमुळे कुणाचा गेम होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी 24 जण निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत। भाजपचे समाधान आवताडे, काँग्रेसचे भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत तर मनसेचे दिलीप धोत्रे यांच्यामध्ये चौरंगी लढत होणार आहे। इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सोमवारी 10 उमेदवारांनी माघार घेतली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, महायुतीचे दत्तात्रय भरणे आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवीण माने या तिघांमध्ये तिरंगी लढत होणार आहे। शरदचंद्र पवार गटाचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरलेले आहेत। पुण्यामध्ये शरद पवारांच्या 4 जाहीर सभा होणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड शो करणार आहेत। रोड शो दरम्यान जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी शहापुरातून एकूण 11 अर्ज वैध ठरले होते, मात्र त्यापैकी 2 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं आता शहापूर विधानसभेच्या रिंगणात एकूण 9 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत। रोहित पवार जामनेर दौऱ्यावर आहेत। जामनेर तालुक्यातील शेंदुर्डी भागात संध्याकाळी रोहित पवारांची जाहीर सभा होणार आहे।
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात नवाब मलिक यांच्या निवडणूक कार्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे। त्यानंतर दुपारी 4 वाजता मलिक भव्य रोड शो काढणार आहेत। खडकवासला मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 24 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत। त्यापैकी 10 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत। त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 14 उमेदवार मैदानात आहेत। मुंबईतल्या सभेनंतर आता विदर्भात राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। आज विदर्भात 2 ठिकाणी राज ठाकरेंच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत। यवतमाळच्या राळेगाव आणि वणीमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे। तर राळेगावमध्ये दुपारी 3 वाजता आणि वणीमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन करण्यात आलंय। ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे तिथे जाहीर सभा घेणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय। कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्यानं आता महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे। मात्र शिवसेना आणि भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी माघार न घेतल्यानं महायुतीमध्ये बंडखोरी कायम आहे। एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवैसी धुळे दौऱ्यावर आहेत। धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार फारुख शाह यांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली आहे। आता कोणत्याही उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार नाहीये। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आता केवळ 8272 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले। कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसचे नेते राजाभाऊ पातकर यांनी माघार घेतल्यानं महाविकास आघाडीची ताकद वाढलेली आहे। भाजपचे शहर अध्यक्ष वरुण पाटील आणि कल्याण पूर्वेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली आहे। माजलगावात 98 उमेदवारांपैकी 64 उमेदवारांनी माघार घेतल्यानं 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रकाश सोळंके, मोहन जगताप यांच्यासह 3 अपक्ष उमेदवारांमध्ये पंचरंगी लढत होणार असल्यानं निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे। केज विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी 18 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत। त्यामुळे आता 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कोथरूड विधानसभा मतदारसंघात 12 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे। महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आमदार चंद्रकांत मोकाटे रिंगणात आहेत। शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटलाय। भूमपरंडा मतदारसंघात पवार गटाच्या माजी आमदार राहुल मोटे यांना उमेदवारी मिळवण्यात यश आलंय। मावळमध्ये विधानसभेच्या एकूण 18 उमेदवारांपैकी 6 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेले आहेत तर 6 जणांनी अर्ज माघारी घेतलेत। त्यामुळे आता केवळ 6 जण निवडणूक रिंगणात आहेत। त्यामुळे आता बापू भेगडे बाजी मारणार की सुनील शेळके बाजी मारणार याकडे लक्ष लागले। आता एक मोठी बातमी, नागपुरातील राहुल गांधी यांच्या संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमात प्रसार माध्यमांना बंदी असणार आहे। बुधवारी ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर कायम बोलणाऱ्या राहुल गांधींच्या या कार्यक्रमात प्रसार माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलंय। यावरून आता भाजपनंही टीका केली आहे। काँग्रेसकडूनच संविधानातील मूल्यांची हत्या सुरू असल्याचा आरोप भाजपनं केलाय। दरम्यान या संमेलनात विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी सामाजिक संघटनांचे प्रमुख सहभागी होणार आहेत। तर राहुल गांधी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत। राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त अनेक बुद्धिजीवी या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। राहुल गांधी यांची उद्या मुंबईमध्ये जाहीर सभा होणार आहे। या सभेमध्ये राहुल गांधी 5 गॅरंटी जाहीर करत प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। मुलुंड विधानसभा मतदारसंघात पवार गटाच्या उमेदवार संगीता वाझे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं ही जागा आता काँग्रेसला मिळाली आहे आणि त्यामुळे काँग्रेस उमेदवार राकेश शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। भिवंडी ग्रामीण मतदारसंघात भाजपच्या स्नेहा पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानं शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर भिवंडी ग्रामीणमध्ये आपणच वरचढ असल्याचा दावा भाजपनं केलाय। नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघात 289 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत। अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 72 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले। त्यामुळे आता 217 उमेदवार रिंगणात कायम आहेत। अर्ज माघारीनंतर नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघात एकूण 196 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। चांदवड, इगतपुरीमध्ये बंडखोरी कायम असून देवळालीमध्ये महायुतीचे 2 उमेदवार आहेत। पालघर आणि बोईसर या 2 विधानसभेवरील बंडखोरांची मनधरणी करण्यात महायुतीला यश आले। मात्र याचवेळी विक्रमगड विधानसभेत शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या प्रकाश निकम यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला।
भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सलग 2 वेळा आमदार राहिलेल्या शिवसेनेचे शांताराम मोरे यांना महायुतीतीलच भाजपच्या भिवंडी तालुका युवती मोर्चाचे अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी अपक्ष उमेदवारीवरून अर्ज भरून आव्हान केले। गोंदियातल्या मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे रत्नदीप दहिवले यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज केला। भाजपचा प्रतिनिधी म्हणून या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला अर्ज कायम ठेवल्याचं त्यांनी सांगितलं। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 9 मतदारसंघातून 214 उमेदवारांनी माघार घेतल्यानं एकूण 183 उमेदवार रिंगणात आहेत। महायुतीला 3 बंडखोरांमुळे मनस्ताप झाला असून महाविकास आघाडीला 2 बंडखोरांमुळे अडचण निर्माण झाली आहे। आता एक मोठी बातमी, काँग्रेस नेते सतेज पाटलांना अश्रू अनावर झाले होते। कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले। कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार मधुरिमा राजे यांनी माघार घेतल्यानंतर सतेज पाटलांना संताप अनावर झाला होता। यानंतर सतेज पाटलांच्या कार्यालयाकडे कार्यकर्त्यांनी धाव घेतली। तसंच खचायचं नाही असं म्हणत कार्यकर्त्यांनी भावूक झालेल्या सतेज पाटलांना विश्वास दिला। सरकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 8 नोव्हेंबरला धुळ्यामध्ये सभा होणार आहे। तत्पूर्वी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मोदींच्या सभास्थळाची पाहणी केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 6 नोव्हेंबरला मंगळवेढ्यामध्ये जाहीर सभा होणार आहे। मंगळवेढ्यातील मनसे उमेदवार दिलीप धोत्रेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। भाजपनं रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे। अलिबागमध्ये बंडखोरी केल्यानं अर्ज माघारी घेण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यानं त्यांच्यावर ही कारवाई केली आहे। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार झिशान हुसेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं वंचित बहुजन आघाडीला फटका बसलाय। झिशान हुसेन यांना वंचित कधीच माफ करणार नाही असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतलाय। अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार तुषार यांनी अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे विद्यमान आमदार रवी राणा यांना मोठा फटका बसलाय। चंद्रपूरच्या वरोरा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी दुभंगलेली आहे। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। धानोरकर कुटुंबानं सेनेवर केलेला अन्याय लक्षात ठेवत शिवसैनिक नाराज आहेत। धुळ्याच्या साक्री विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी कायम आहे। भाजपचे बंडखोर उमेदवार मोहन सूर्यवंशी यांनी अर्ज माघारी घेतलेला नाहीये। गेल्या निवडणुकीत मंजुळा गावितांनी सूर्यवंशींचा पराभव केला होता, मात्र यंदा ते इच्छुक असूनही उमेदवारी न दिल्यानं सूर्यवंशींनी बंड केलंय। वाई विधानसभेत पुरुषोत्तम जाधव यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। त्यामुळे साताऱ्याच्या वाईमध्ये महायुतीमधील राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील आणि पुरुषोत्तम जाधवांमध्ये सामना होणार आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे। त्यामुळे गोंदियातील 3 मतदारसंघात दुहेरी लढत तर एका ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे। राजेंद्र ठाकूर यांनी श्रीवर्धनमधून काँग्रेसकडून बंडखोरी केली आहे। महाविकास आघाडीनं उमेदवार दिला असतानाही राजेंद्र ठाकूर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। चांदवड देवळा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार केदार आहेर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान त्यांना साथ देण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षातील माजी आमदारांनी देखील पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे। महायुतीमधील बंडखोर प्रकाश निकम यांची मनधरणी करण्यात शिंदेंसह शिवसेनेच्या सर्व नेत्यांना अपयश आले। पालघरच्या विक्रमगडमध्ये निकम यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत जिजाऊ संघटनेचा झेंडा हाती घेतलाय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी आणि आरमोरी या 2 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे। हनुमंत मडावी आणि आनंदराव गेडाम यांनी बंडखोरीचा झेंडा हाती घेतलाय। धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेजवळील सांगवीजवळ एका वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणी दरम्यान हा प्रकार समोर आलाय। एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रोकड कुणाची आणि कुठे नेली जात होती याची चौकशी सध्या सुरू आहे। पूर्व नागपूर मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। काँग्रेसचे नेते पुरुषोत्तम हजारे यांनी बंडखोरी केल्यानं पेठे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। जिंतूर विधानसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये एकूण 14 उमेदवार मैदानात राहिलेत। या ठिकाणी महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या सुरेश नागरे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीतील डोकेदुखी वाढली आहे।
राज